पुणे शहराचं जे पाणी पुरवठ्याच्या जी पायाभूत सोयी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे यामध्ये आपण 3 धरणावरून पाणी उचलतो. एक खडकवासला धरण, पवना धरण आणि मास्केट धरण. तसेच पूर्ण शहरामध्ये 17 वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत आणि कमीत कमी 25 ते 30 ठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत वेगवेगळे. तर या सगळ्यासाठी आपल्याला MSEDCL कडून डेडिकेटेड लाईन टाकलेली असते, म्हणजे त्याला आम्ही एक्सप्रेस फीडर म्हणतो. तर त्यामुळं उद्याचा जो क्लोजर आहे त्याच्यामध्ये आम्हाला MSEDCLनी मागणी केलेली आहे की त्यांना त्यांचे मेंटेनन्स कामं करायचे, त्याच्यासाठी क्लोजर पाहिजे होता. आणि मग त्यांच्याच क्लोजरबरोबरच आपण आपले हे जे जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन्स आहेत सगळे, तर या ठिकाणचे आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ज्याला म्हणतो ते आपण करतो आहे. आणि प्लस इमर्जन्सी काही मेंटेनन्स असतात, म्हणजे काही वॉल खराब झालेला असतो, काही स्टँड बाय पंप असतात ते खराब झाल्यामुळे बंद ठेवलेले असतात, ते चालू करायला लागतात. असे इमर्जन्सी मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी आपण हे संपूर्ण याच्यामध्ये क्लोजर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की पुणे शहरामध्ये समान पाणी वाटप योजनेअंतर्गत आपण 82 टाक्या नियोजित केल्या होत्या. त्यापैकी 67 टाक्या पूर्ण झाल्या, परंतु फक्त 30 टाक्या आपण कार्यान्वित केलेल्या आहेत. तर टप्प्याटप्प्याने या टाक्या देखील कार्यान्वित आपल्याला जर करायच्या असतील, त्याचं विथ नेटवर्क आपल्याला कार्यान्वित करायचं, जुन्या नेटवर्कला ते जोडायला लागतं. तर चालू पाण्यामध्ये आपल्याला जोडता येत नाही, त्यामुळं आपल्याला ते नवीन नेटवर्क चालू करण्यासाठी पण क्लोजरची आवश्यकता असते. या क्लोजरमध्ये ती देखील काही कामं घेतलेली आहेत. सर, ये भी बोला गया था कि पुणे में फ्राइडे को भी सिटीजन्स को लो वाटर प्रेशर मिलेगा और फुली कब तक रिस्टोर हो जाएगा? आता ही सगळी देखभाल दुरुस्तीची कामं जी आहेत ते गुरुवारी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आमच्याकडनं पूर्ण होतील याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे. परंतु आपण हे देखभाल दुरुस्तीसाठी सगळ्या लाईन रिकामे केलेल्या असतात, बऱ्याचशा टाक्या रिकाम्या असतात. त्यानंतर नागरिकांच्या सुद्धा ज्या इमारतीच्या टाक्या आहेत त्या पूर्ण रिकाम्या झालेल्या असतात. मग त्यामुळे शुक्रवारी एकदम एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात डिमांड वाढते, लाईन भरायसाठी वेळ जातो. त्यामुळे नेटवर्कमध्ये प्रेशर डेव्हलप होत नाही, त्यामुळे तो थोडासा वेळ होतो. तरी देखील शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत ही परिस्थिती सुरळीत होणार आहे. पुणे शहराचं जे पाणी पुरवठ्याच्या जी पायाभूत सोयी आहेत त्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे यामध्ये आपण 3 धरणावरून पाणी उचलतो. एक खडकवासला धरण, पवना धरण आणि मास्केट धरण. तसेच पूर्ण शहरामध्ये 17 वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहेत आणि कमीत कमी 25 ते 30 ठिकाणी पंपिंग स्टेशन्स आहेत वेगवेगळे. तर या सगळ्यासाठी आपल्याला MSEDCLकडून डेडिकेटेड लाईन टाकलेली असते, म्हणजे त्याला आम्ही एक्सप्रेस फीडर म्हणतो. तर त्यामुळं उद्याचा जो क्लोजर आहे त्याच्यामध्ये आम्हाला MSEDCLनी मागणी केलेली आहे की त्यांना त्यांचे मेंटेनन्स कामं करायचे, त्याच्यासाठी क्लोजर पाहिजे होता. आणि मग त्यांच्याच क्लोजरबरोबरच आपण आपले हे जे जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन्स आहेत सगळे, तर या ठिकाणचे आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ज्याला म्हणतो ते आपण करतो आहे. आणि प्लस इमर्जन्सी काही मेंटेनन्स असतात, म्हणजे काही वॉल खराब झालेला असतो, काही स्टँड बाय पंप असतात ते खराब झाल्यामुळे बंद ठेवलेले असतात, ते चालू करायला लागतात. असे इमर्जन्सी मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससाठी आपण हे संपूर्ण याच्यामध्ये क्लोजर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की पुणे शहरामध्ये समान पाणी वाटप योजनेअंतर्गत आपण 82 टाक्या नियोजित केल्या होत्या. त्यापैकी 67 टाक्या पूर्ण झाल्या, परंतु फक्त 30 टाक्या आपण कार्यान्वित केलेल्या आहेत. तर टप्प्याटप्प्याने या टाक्या देखील कार्यान्वित आपल्याला जर करायच्या असतील, त्याचं विथ नेटवर्क आपल्याला कार्यान्वित करायचं, जुन्या नेटवर्कला ते जोडायला लागतं. तर चालू पाण्यामध्ये आपल्याला जोडता येत नाही, त्यामुळं आपल्याला ते नवीन नेटवर्क चालू करण्यासाठी पण क्लोजरची आवश्यकता असते. या क्लोजरमध्ये ती देखील काही कामं घेतलेली आहेत. सर, ये भी बोला गया था कि पुणे में फ्राइडे को भी सिटीजन्स को लो वाटर प्रेशर मिलेगा और फुली कब तक रिस्टोर हो जाएगा? आता ही सगळी देखभाल दुरुस्तीची कामं जी आहेत ते गुरुवारी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आमच्याकडनं पूर्ण होतील याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे. परंतु आपण हे देखभाल दुरुस्तीसाठी सगळ्या लाईन रिकामे केलेल्या असतात, बऱ्याचशा टाक्या रिकाम्या असतात. त्यानंतर नागरिकांच्या सुद्धा ज्या इमारतीच्या टाक्या आहेत त्या पूर्ण रिकाम्या झालेल्या असतात. मग त्यामुळे शुक्रवारी एकदम एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात डिमांड वाढते, लाईन भरायसाठी वेळ जातो. त्यामुळे नेटवर्कमध्ये प्रेशर डेव्हलप होत नाही, त्यामुळे तो थोडासा वेळ होतो. तरी देखील शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत ही परिस्थिती सुरळीत होणार आहे.